श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्रीहरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान्. प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि. अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्णप्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 88व्या भागात भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे त्रिविक्रमांची वायुस्तुती. नेहमीप्रमाणे त्या दिवशीही श्री मध्व उडपी कृष्णाच्या पूजेत व्यस्त होते. त्रिविक्रम पंडिताचार्य आदींसहित त्यांचा प्रमुख शिष्यवृंद आचार्यांच्या हस्ते होत असणाऱ्या पूजा वैभवाचे दृश्य भक्तिभावाने डोळ्यात साठवित होते. या प्रकारे उत्तमांकडून केली जाणारी भगवत पूजा भक्तिभावाने अवलोकन करणे हे देखील पूजाफल प्राप्त करून देणारी साधना असते अशी शास्त्रवाणी आहे. श्रीमध्व हस्ते पूजा ही नाममात्र प्रतिमा पूजा, वास्तविक ती भगवंताची साक्षात पूजाच असायची. कलियुगात पूर्णतः लुप्त झालेली शास्त्रोक्त पूजा पद्धती आपल्या तंत्रसार संग्रह या ग्रंथाद्वारे पुनरुज्जीवित करण्याचे श्रेय श्रीमध्वांकडे जाते. याचकरिता श्रीमध्वकृत पूजेचे अवलोकन करणे महत्त्वपूर्ण होते. तुलसीदल पुष्पादींनी सहस्रनामार्चन, आयुधपूजा, आवरणपूजादी संपन्न होऊन धूप समर्पण, दीप समर्पणास सुरुवात झाली. त्यानंतर नैवेद्य समर्पण. नैवेद्य समर्पणाच्या वेळी मात्र कुणीही पाहू नये म्हणून पूजाविधी अंतर्गत असणारा एक भाग म्हणून पडदा टाकण्यात आला. नैवेद्य समर्पण विधी सुरू असताना शिष्यवर्गाने 12 स्तोत्र पारायण आरंभिणे हा नेहमीचाच विधी नियम होता. त्या दिवशीही नैवेद्याच्या वेळी त्रिविक्रम पंडितांच्या नेतृत्वाखाली शिष्यवृंद 12 स्तोत्र म्हणण्यात व्यस्त झाला. शिष्यवृंदाचे 12 स्तोत्र पारायण आणि गुरूंकडून अष्टाक्षरादी मंत्रोच्चारांनी मंत्रजपांनी नैवेद्य समर्पण कार्य होत असे. सामान्यतः एकदा 12 स्तोत्राचे पारायण समग्रपणे होईपर्यंत नैवेद्य समर्पणही संपन्न होत असे. नित्यक्रम असाच घडून येई. यानंतर गुरूंकडून घंटानाद कानावर येई. त्यानंतर होणाऱ्या पुनर्दीप धूपादी अर्चनांसाठी ती घंटा म्हणजे जणू पूर्वसूचनाच असे. परंतु त्या दिवशी मात्र 12 स्तोत्र पठण संपन्न झाले तरी घंटानादाची सूचना मिळाली नाही. शिष्यवृंदाने समग्र 12 स्तोत्राचे पुन्हा एकदा पारायण केले. काय आश्चर्य! तेव्हाही नैवेद्य समर्पण झाल्यावर होणारा घंटानाद झाला नाही. काही विशेष कारण असू शकेल असे वाटून शिष्यवृंदाने आणखीन एकदा 12 स्तोत्राचे पारायण केले. आता मात्र शिष्यवृंदाची उत्कंठा दाटून आली. आताही नैवेद्य समर्पित झाल्यावर होणारा घंटानाद नाहीच. शिष्यवृंद बुचकळ्यात पडला.
मुख्य शिष्य त्रिविक्रम पंडितांना आता मात्र अधिक काळ उत्कंठा ताणून धरणे अशक्यप्राय वाटू लागले. वेळोवेळी अनेकविध प्रकारांनी त्यांनी आपल्या गुरूचा महिमा पाहिला होता. त्यांना वाटले आता देखील तसाच काहीसा प्रकार असण्याची शक्यता आहे. मनाला आवर न घालता हळूच पडदा बाजूला करून त्यांनी आत डोकावले. आतील जे दृश्य त्यांच्या दृष्टीस पडले ते त्यांचे जन्मजन्मांतराचे भाग्य ठरले, ज्याची कल्पना करणेही अशक्य असे परमाश्चर्य त्रिविक्रम पंडितांच्या दृष्टीपथात होते. श्रीमध्व हे हनुमंत, भीमसेन या दोनही अवतारात भगवंताच्या आराधनेत तल्लीन झाले होते, अत्यंत मग्न झाले होते. भगवंताने श्रीमध्वांच्या या तीनही रूपांनी या प्रकारे पूजा स्वीकारावी म्हणून ते भगवत पूजेत तल्लीन होते. त्यांच्या तीनही अवतारांनी केलेल्या अर्चनेचा स्वीकार करण्यासाठी भगवंत श्रीराम, श्रीकृष्ण आणि वेदव्यास या आपल्या तीनही रूपांनी प्रत्यक्ष उभा ठाकला होता. श्रीमध्व शिष्य होण्याबद्दलची ती फलश्रुती होती. श्रीमध्वांच्या इतर रूपांबरोबरच श्रीराम, श्रीकृष्ण आणि श्री वेदव्यास या भगवत रूपांचाही दर्शन लाभ त्रिविक्रम पंडितांना प्राप्त झाला होता. अशा गुरूंबद्दल व गुरूंकडून आराधित भगवंताबद्दल त्यांच्या मनात उत्फुल्लपणे स्फुरलेल्या भावना त्यांच्याही नकळत अद्भुत स्तुतिरूपाने आविष्कृत होऊ लागल्या. श्रीमद्विष्णवंघ्री या रीतीने स्फुरलेली ती स्तुतिधारा श्रीहरिवायुस्तुती होऊन श्रीमध्वांच्या अवतारत्रयींचे वर्णन, श्री मूलरूपांच्या महतीचे वर्णन समाविष्ट करून अद्भुतरित्या वर्णन करणारे ठरले. स्फुरत असणारे स्तुतिस्तोत्र संपले तेव्हा ते पुन्हा बाह्यप्रपंचात भानावर आले. त्यावेळी त्रिविक्रम पंडितांच्या दृष्टीला दिसले ते श्रीमध्वांचे सुहास्य वदन. अशा मंद स्मिताने सुशोभित प्रसन्न मुख त्रैलोक्याचार्यांच्या दर्शनाने तृप्त झालेले त्रिविक्रम पंडित निष्पाप बालकाप्रमाणे अत्यंत नम्रपणे शुद्ध बुद्धी ठेवून साष्टांग प्रणिपात करून उठले व हात जोडून ते मध्वांसमोर उभे राहिले. श्रीमध्व म्हणाले, हे त्रिविक्रमा, तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात. आमच्या तिन्ही रूपांसमवेतच श्री भगवद रूपांचेही आपणास साक्षात दर्शन झाले. तुम्ही रचलेल्या स्तुतीने आम्ही संतुष्ट आहोत, परंतु या स्तुती समवेत आमच्या आराध्य मूर्तीचीही स्तुती गायली तरच आम्हाला तृप्ती मिळेल. ती स्तुती आम्ही स्वतः रचतो. असे म्हणत त्यांनी एक स्तुती रचली आणि भगवंतास समर्पित केली. पांत्वस्मान या प्रकारे उत्स्फूर्तपणे श्रीमध्व मुखातून उद्गीत झालेली ती स्तुती म्हणजे श्री नरसिंह नखस्तुती म्हणून सुप्रसिद्ध आहे. श्री नखस्तुतीचे पठण श्री वायुस्तुतीच्या आरंभी आणि अंतीही अनिवार्य आहे. आजही वायुस्तुतीचे पठण या पद्धतीने केले जाते. आपल्या गुरूंना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने भगवद रूपाच्या साक्षात्कार रूपांसमवेत केलेली स्तुती अनुपम अद्वितीय होय. हेच वायुस्तुतीचे श्रेष्ठत्व आहे. वैष्णवात आजही विष्णू सहस्रनामाप्रमाणे नित्यपठणात असणारी ही अत्यंत विलक्षण अशी हरिवायुस्तुती म्हणून मान्यता पावलेली आहे.
याचे पुरश्चरण देखील सर्वथा कल्याणकारी असण्याबद्दल प्रसिद्ध आहे. याचे आणखीन एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या स्तुतीच्या प्रत्येक श्लोकापासून वैशिष्ट्यपूर्ण अशी फलप्राप्ती होते. यानंतरचा मुद्दा आहे श्री माधव तीर्थ आणि श्री अक्षोभ्य तीर्थ. श्री रामतीर्थ आणि श्री अधोक्षज तीर्थानंतर श्री मध्वांकडून संन्यास दीक्षा स्वीकारणाऱ्यामध्ये श्री माधव तीर्थ आणि श्री अक्षोभ्य तीर्थ हे प्रमुख होते. ते दोघेही उत्तर कर्नाटक प्रांतातून आले होते. श्री मध्वांचे महात्म्य ऐकून त्यांच्याकडे ते धावून आले होते. त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करून त्यांनी उद्धाराचा मार्ग अवलंबिला. ते वयाने लहान होते आणि श्री अक्षोभ्य तीर्थ हे तर खूपच लहान होते. विशेष म्हणजे दोघेही ब्रह्मचारी होते. पुढील मुद्दा आहे बेलूरला भेट. आपल्या प्रिय शिष्याच्या श्री पद्मनाभ तीर्थांच्या प्रार्थनेचा मान राखून बेलोरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. श्री पद्मनाभ तीर्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी आतापर्यंत जे काही साध्य केले होते त्या अनेकविध प्राप्त फळाचे श्रेय श्री मध्व असल्यामुळे आपल्या यशाच्या खऱ्या मानकऱ्याची श्री मध्वांची त्यांनी नाना प्रकारे स्तुती करून ते कृतकृत्य झाले. श्री मध्वांनी त्यांना एकांतात आदेश दिला. म्हणाले, आता आमचे अवतार कार्य संपन्न झाले आहे. आता आम्हा स्वामीपदावर आणि गुरुपदावरही असणाऱ्या श्री वेदव्यासांजवळ जाऊन तेथेच वास्तव्यास राहणार आहोत. वेदांत साम्राज्याची सूत्रे आता आम्ही तुमच्या हाती सोपवित आहोत. ही जबाबदारी आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. आता वेदांत साम्राज्य आमच्या पश्चात तुम्हाच सांभाळायचे आहे. सकल सुजनांना उपदेश देऊन धर्ममार्ग दाखवून श्री विष्णू सर्वोत्तमत्वाचा प्रसार करा. त्यानंतर श्री नरहरी तीर्थांकडे पीठ सोपवा. या पश्चात श्री नरहरी तीर्थ श्री माधव तीर्थांकडे, त्या पश्चात श्री माधव तीर्थ हे श्री अक्षोभ्य तीर्थांकडे पीठ सोपवतील. आमचा अनुग्रह सदैव तुमच्यावर राहील. श्री पद्मनाभ तीर्थांना ती वार्ता ऐकून आपल्यावर जणू वीज कोसळल्यागत वाटले. त्यांना ती वाणी ऐकून आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात श्री मध्वांकडून ऐकलेली ही एकमात्र अप्रिय वाणी असल्याची त्यांना अनुभूती झाली. श्रीकृष्ण आता परमधामास जाण्याची वार्ता श्रीकृष्णाच्याच तोंडून ऐकल्यावर उद्धवाची जी स्थिती झाली होती तशीच मनस्थिती श्री पद्मनाभ तीर्थांची ती मध्ववाणी ऐकून झाली होती. श्री मध्वांशिवाय जीवनाची कल्पनाही त्यांना असह्य वाटू लागली. परंतु श्री गुरूंचा संकल्प शिरसा मान्य करावाच लागेल. त्यांनी आदेशाचा स्वीकार केला. तेथून उडपीच्या दिशेने वळलेल्या श्री मध्वांपाठोपाठ तेही उडपीस आले. पुढील मुद्दा आहे श्री मूल रामदेवांचे आगमन. हा मुद्दा आपण आपल्या पुढील भेटीत वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता.